नमस्कार. मॅट्रिक्सची आणखी काही एक्झाम्पल्स. फाइंड द मॅट्रिक्स. 3 मॅट्रिक्स दिले, त्याचं मल्टिप्लिकेशन दिले आणि या मल्टिप्लाय करून आल्यानंतरचा मॅट्रिक्स कोणता आहे तो आपल्याला इथे विचारलंय. तर मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे की नाही हे अर्थात आपल्याला ऑर्डर बघून डिसाईड करावं लागतं. सो हा किती ऑर्डरचा मॅट्रिक्स आहे तर 2 rows and 3 columns. सो हा 2x3 मॅट्रिक्स आहे. This is 3x3 matrix and 3 rows and 1 column. So 3x1 matrix आहे. आता जेव्हा आपण फर्स्ट हे दोन मल्टिप्लाय करू म्हटलं तसं लेफ्ट साइड आणि राईट साइड इंटरचेंज करून चालत नाही. सो जो मॅट्रिक्स लेफ्ट साइडला तोच लेफ्ट साइडला आपल्याला ठेवावा लागतो. सो ही 2x3 ऑर्डर आहे आणि ही 3x3 ऑर्डर आहे. काय मॅच व्हावं लागतं? फर्स्ट मॅट्रिक्सचा कॉलम नंबर अँड सेकंड मॅट्रिक्सचा रो नंबर तो इथे सेम आहे. सो ह्या दोन मॅट्रिसेसची मल्टिप्लिकेशन इथे पॉसिबल आहे. ते आपण मल्टिप्लिकेशन करायचं आणि मग आपल्याला एक आन्सर मिळेल. तो जो आन्सरचा मॅट्रिक्स असेल तो मॅट्रिक्स आणि मग हा थर्ड मॅट्रिक्स याची पण ऑर्डर मॅच होते की नाही ती चेक करून मग ते मल्टिप्लाय होते का बघावं लागेल. सो आधी आपण काय करणार, हे लेफ्ट साईडचे फर्स्ट 2 मॅट्रायसेस आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन घेणार. त्यानंतर एक मॅट्रिक्स येईल, त्या मॅट्रिक्सला या मॅट्रिक्सने मल्टिप्लाय करायचं. सिंपल आहे. आता 2x3 3x3 ऑर्डर मॅच झाले. सो आन्सरची ऑर्डर काय येणार आहे तर याचा रो नंबर मीन्स हा 2 अँड हा याचा कॉलम नंबर 3. सो 2x3 हे आन्सर येणार आहे ह्या दोन मॅट्रिसेसचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर. सो फर्स्ट कन्सिडर हे दोन मॅट्रिक्स घेऊ आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करू. सो 2 3 1 इंटू हा 3x3 मॅट्रिक्स 2 1 -1 3 0 1 0 0. मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे आणि याचा आन्सर काय येणार आहे तर 2x3 मॅट्रिक्स. ते आधीच घेऊन ठेवणार आहोत आपण, म्हणजे आपल्याला आतमध्ये एलिमेंट्स किती फाइंड आउट करायचे हे लक्षात येईल. सो 2x3 म्हणजे 2 रोज असणार आहेत आणि 3 कॉलम्स आहेत, त्या पद्धतीने येणार आहे मॅट्रिक्स. सो फर्स्ट एलिमेंट इथलं घ्यायचं तर फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम आपण घेणार. सो 2 × 1 2 प्लस 2 × 1 2 -3 2 -3 हे झालं फर्स्ट एलिमेंट. आता सेकंड एलिमेंट थर्ड, कारण 2 रोज आहेत आणि 3 कॉलम्स आहेत. सो 3 कॉलम्स हे 3 नंबर्स येणार आहेत फर्स्ट रो मध्ये. सेकंड नंबर काढताना फर्स्ट मॅट्रिक्सची फर्स्ट रो अँड सेकंड मॅट्रिक्सची सेकंड रो यूज करायची. सो 3 × 1 इज 3 0 × 2 प्लस 0 प्लस 3 × 3 प्लस 3 हे सेकंड प्लेसचं एलिमेंट झालं. थर्ड प्लेसचं एलिमेंट काढण्यासाठी अगेन फर्स्ट रो अँड इज थर्ड कॉलम. सो 0 प्लस 0 प्लस 3 प्लस 2 6 2 × 3 6. आता आपल्याला सेकंड रो काढायची. सेकंड रो काढण्यासाठी आता फर्स्ट मॅट्रिक्सची सेकंड रो यूज करायची आणि सेकंड मॅट्रिक्सच्या एक एक कॉलम यूज करत एक एक आपण एलिमेंट इथे फाइंड आउट करणार. सो 2 × 2 मीन्स 4 प्लस 3 आणि 1 × -1 सो -1. अगेन 2 × 3 6 प्लस 0 आणि प्लस 1. देन 0 प्लस 0 प्लस 2 × 1 मीन्स 2. सो ह्या दोन मॅट्रायसेसचं मल्टिप्लिकेशन 2x3 आलंय. ते किती आलंय ते बघू आणि नंतर थर्ड मॅट्रिक्स जाऊन त्याला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 + 2 4 -3 सो आता हे 1 3 + 3 याला 6 आणि याला 6. त्यानंतर 4 + 3 -1 म्हणजे 6 इथे 7 आणि इथे 2. सो असा 2x3 मॅट्रिक्सचा आलेला आहे. आता आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचे थर्ड मॅट्रिक्सने. आता ती पॉसिबिलिटी आहे का मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनची ही आधी बघावी लागेल. मग याची ऑर्डर चेक करावी लागेल. ह्याची ऑर्डर 2x3 आहे आणि ह्याची ऑर्डर 3x1 आहे. सो ह्याचा कॉलम नंबर आणि याचा रो नंबर सेम आहे म्हणजेच मॅच होतोय, त्यामुळे आपल्याला त्याचं मल्टिप्लिकेशन करता येईल. आता ते मल्टिप्लिकेशन आपण करणार इथे. नेक्स्ट स्टेप, हे जे आन्सर आलं या दोघांचं त्याला थर्ड मॅट्रिक्सने मल्टिप्लाय करा. सो देन 1 6 6 6 7 2 हे जे नंबर आलेत कॅल्क्युलेशन करून ते नीट तुम्ही कॅल्क्युलेशन केलंय ना बघा, कुठे प्लस मायनस गोंधळ झाला नाही ना. 1 5 अँड 6 हा आहे 2x3 मॅट्रिक्स. दिस इज 3x1 मॅट्रिक्स. सो मल्टिप्लिकेशन इज पॉसिबल. तर डायरेक्ट मल्टिप्लिकेशन घेऊया. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय मॅट्रिक्स येणार आहे त्याची ऑर्डर आधीच आपण बघूया काय येणार आहे. हा कॉलम नंबर आणि रो नंबर मॅच झाला. नंतर काय उरलं रिमेनिंग 2 × 1.
सो 2 into 1 या ऑर्डरचा मॅट्रिक्स येणार आहे. सो 2 रोज येणार आहेत आणि ओनली 1 कॉलम येणार. त्यामुळे आन्सर एवढंच येणार आहे, 2 रोज आणि ओनली 1 कॉलम, बिकॉज 2 by 1 हा ह्या ऑर्डरचा आन्सरचा मॅट्रिक्स असणार आहे. सो फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम, एकच कॉलम इथे मी फर्स्ट एलिमेंट म्हणजे फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम. 1 प्लस 6 पंचा 30 प्लस 6 6 36, 6 6 36. सेकंड एलिमेंट 6 प्लस 7 5 35 प्लस 6 थोडे 12. एवढे दोनच एलिमेंट येणार कारण 2 by 1 आहे ना, 2 रोज अँड 1 कॉलम. 67 आहे इथे. 12 आणि 6 18, 35 53 आणि 10 43 वेळा 53. 12 आणि 6 18, 18 आणि 35 53. सो 2 by 1 हा त्याचा आन्सरचा मॅट्रिक्स आहे. सो 3 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन पण पॉसिबल आहे, पण अर्थात एक एक मल्टिप्लिकेशन करत जायचं. फर्स्ट 2 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जे आन्सर येईल तो मॅट्रिक्स आधी चेक करायचा. तो मॅट्रिक्स आणि पुढचा जो काही सिरीजमधला मॅट्रिक्स आहे त्या मॅट्रिक्सची ऑर्डर मॅच होते का, जी मल्टिप्लिकेशनमध्ये रिक्वायर आहे ती ऑर्डर मॅच होते का चेक करायची आणि मग पुढे मल्टिप्लिकेशन करायचं. नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड x if ब्रॅकेट मध्ये 2a plus 3b into c is equal to x. सो हे x आन्सर आपल्याला हे कॅल्क्युलेट करून फाइंड आउट करायचं आहे. x हा मॅट्रिक्स वेअर a is equal to 3 by 2 मॅट्रिक्स आहे, -1 0 0 2 2 -1. b is equal to 2 1 4 -2 1 3, अगेन 3 by 2 मॅट्रिक्स. अँड c is equal to 1 2. हा मॅट्रिक्स किती ऑर्डरचा आहे, 2 by 1 ऑर्डरचा आहे. सो यांच्या सगळ्यांचे ऑर्डर बघूया, कारण ॲडिशन मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं असेल मॅट्रिसेसचं तर ऑर्डर आधी चेक करावे लागतात. किती ऑर्डरचा आहे, 3 by 2 ऑर्डर. दिस इज ऑल्सो 3 by 2 ऑर्डर. सो हे दोन्ही मॅट्रिक्स 3 by 2 असल्यामुळे आपल्याला 2a plus 3b म्हणजे ॲडिशन पॉसिबल आहे. स्केलर मल्टिप्लिकेशन करून ॲडिशन पॉसिबल आहे, बिकॉज दोन्ही मॅट्रिसेसची ऑर्डर सेम आहे. एक्झॅक्टली सेम असेल तरच ॲडिशन सबट्रॅक्शन पॉसिबल असते. सो फर्स्ट आपण कन्सिडर करूया. कन्सिडर 2a plus 3b. सो 2a plus 3b किती येते ते बघूया. मीन्स 2 into a. a means -1 0 0 2 2 -1 plus 3b. b is equal to 2 1 4 -2 1 3. स्केलर मल्टिप्लिकेशन आहे त्यामुळे आतमध्ये तो स्केलर मल्टिप्लाय करणार आणि जस्ट करस्पॉन्डिंग नंबरची ॲडिशन करणार. सो विच इज इक्वल टू काय होणार आहे मॅट्रिक्स -2 0 0 2 into 2 4 4 -2 plus this matrix 3 into 2 6 3 12 -6 3 and 2 3 9. आता या दोघांची फक्त ॲडिशन केली की आपल्याला 2a plus 3b हे सगळं मिळेल. मीन्स 2a plus 3b किती आलं, -2 plus 6 -2 plus 6 then 0 plus 3 then 0 plus 12 and 4 -6 4 plus 3. करस्पॉन्डिंग नंबर्स आपण ॲड सबट्रॅक्ट करतो. 4 plus 3 -2 plus 9. सो विच इज इक्वल टू काय आन्सर आलं याचं. आन्सरचा मॅट्रिक्स पण किती येणार, 3 by 2 येणार, कारण इथे ॲडिशन सबट्रॅक्शन असते त्यामुळे ऑर्डर चेंज होत नाही. सो आन्सरचा मॅट्रिक्स पण 3 by 2 येणार आहे. 4 -2 मीन्स 6 -2 मीन्स 4 आलं, हिअर 3 12 -2 7 आणि हे 7. सो हा अजून फायनल आलेला नाही, एक्सची व्हॅल्यू आलेली नाही, कारण इथे आपण 2a plus 3b एवढंच कॅल्क्युलेट केलेलं आहे. आता ह्या मॅट्रिसेसला जाऊन c ने मल्टिप्लाय करायचं आहे. आधी मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का ऑर्डर बघून आपण ठरवायचं आणि नंतर ते मल्टिप्लिकेशन करायचं. सो हे फक्त 2a plus 3b इतकंच आलेलं आहे. सो दॅट इम्प्लाइज 2a plus 3b इंटू काय करायचं आपल्याला, c करायचं आहे. 2a plus 3b मीन्स किती आहे तो लिहून घ्या. 4 3 12 -2 7 7 इंटू c किती आहे 1 2. आता यांच्या ऑर्डर बघायच्या, ऑर्डर मॅच होत असतील तरच आपल्याला काढता येईल. याची ऑर्डर आहे 3 by 2 आणि याची ऑर्डर आहे 2 by 1, कारण 2 रोज आणि 1 कॉलम आहे. आता
या मॅट्रिसेसचा कॉलम नंबर आणि या मॅट्रिसेसचा रो नंबर दोन्ही सेम आहेत. सो मल्टिप्लिकेशन इज पॉसिबल. आणि मल्टिप्लिकेशन केल्यावर आलेल्या आन्सरची ऑर्डर काय येणार आहे 3/1, कारण याचा रो नंबर आणि याचा कॉलम नंबर आहे, त्याचा आन्सर येणार. सो 3/1 मीन्स आपल्याला 3 रोज आणि 1 कॉलम एवढाच नंबर तिथे फाइंड आउट करायचा 3/1. आणि मग जे आन्सर येईल ते म्हणजे काय असणार आहे एक्स, कारण ते आन्सरच विचारले फाइंड एक्स. आता एकच कॉलम येणार आहे आणि 3 रो येणार आहे, ते प्रत्येकाला एक रो आणि हा कॉलम यूज करायचा. सो फर्स्ट रो अँड दिस कॉलम 4 प्लस 3 जोडे 6, 4 प्लस 6, देन 12 minus 4, then 7 plus 7 14, so which is equal to 10, then 8, then 20. So this is your answer. Therefore x is equal to काय मिळालं आपल्याला, x हा मॅट्रिक्स मिळाला 3/1 मॅट्रिक्स 10, 8, 21 हा x आहे, कारण ही x ची इथे व्हॅल्यू असणार आहे.